नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अमोल लाडगे. आम्ही शेतकरी युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. याच्या आधी आपण बेबीकॉर्न मकाचे 2-3 व्हिडिओ आपण टाकले होते. आपण ही जी मका तुम्हाला दिसते याच मकाचे आपण 3 तोडे केले होते. 3 तोड्यामध्ये आपले 6700 किलो 1.5 एकरामध्ये आपला टोटल माल निघाला होता. 7.5 किलो बियाणं आपण लावलेलं होतं. आपण याचे 3 तोडे केल्यानंतर 3 तोड्यामध्ये बऱ्यापैकी एका ताटाचे 2-2 कंस तुटून गेले होते. तुम्ही जर आता पाहिलं थोडंसं तुम्ही जर आता जर पाहिलं तर इथं जर पाहिलं तर प्रत्येक ताटाला परत कंस दिसतील तुम्हाला. त्याची 2-2 कंस तुटून गेली होती. परत तुम्हाला जर पाहिलं इथं तुम्ही तर तुम्हाला त्याला प्रत्येक ताटाला कणिक दिसत. आता तुम्ही जर ह्या ताटाला बघितलं जवळ इथं जर बघितलं तर हे 2 कंस तुम्हाला आता दिसतात. याच्या वरची जी कंस होती आपण ह्या पानापासलं आणि ह्या पानापासलं कंस असे 2 कंस आपली तुटून गेली होती. आणि 2 कंस तोडल्यानंतर परत जर तुम्ही पाहिलं तर खाली परत 2 कंस निघलेली आहे. तर बऱ्यापैकी आणि बऱ्याचशा काय होतं, जर आपलं कणीस तोडताना जर निम्म्यातूनच जर तुटलं तर त्या ठिकाणी काय होतं, परत एकदा काय होतं कणीस निघतं. जर आता तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर आता या ठिकाणी पाहू शकता, ही पहिली 2 कंस तुटून गेली होती. त्याच्यानंतर खाली जी पानं होती ह्या खाल्ल्या पानांच्यात परत तुम्हाला कंस उगवलेले दिसतील. आता ह्या कंसांचा उपयोग हा तोडायला जात नाही, कारण हा बादला असतो. हा आपल्या जनावरांच्या चाऱ्यासाठी आपण त्याचा वापर करतो. प्रत्येक ताटाला जर पाहिलं तर तुम्हाला आता 2-2 कंस दिसतील आणि प्रत्येक ताटाचा जवळपास सरासरी 2-2 कंस आपली तुटून गेली होती. आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर बघा, या ठिकाणी इथे एक कणीस इकडून परत एक निघलेलं आहे आणि खाली पण कणीस निघलेलं आहे. वरची 2 कंस आपण तोडून घेतलेली होती. असं प्रत्येक ताटाला तुम्हाला सध्या सरासरी 2-2 कंस दिसतील. तर याचा वापर आपल्याला पूर्णपणे कशासाठी होतो, जनावरांच्या चाऱ्यासाठी होतो. आता एका ताटात जर तुम्ही वजन केलं तोडल्यानंतर तर साधारणतः आपल्याला अर्धा किलोच्या प्लसच एका ताटाचं वजन भेटतं. कारण जवळपास 2 कांसांचं वजन जवळपास 300 ते 400 ग्रॅम पर्यंत भेटतं आणि पूर्ण ताटाचं वजन 300 ते 400 ग्रॅम. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला चाऱ्याचं उत्पादन एकरी साधारणतः 20 ते 25 टनापर्यंत भेटतं आणि आपल्या जी कंस आपली तुटून गेलेले असतात त्याचं 40 ते 45 हजारापर्यंत आपल्याला उत्पन्न भेटतं. तर अशा पद्धतीने ह्या बेबीकॉर्नचं पूर्ण शेड्यूल असतं. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा तोडा वेळेवर होणं खूप गरजेचं आहे. तोडा जर वेळेवर नाही झाला तर त्याचा बदला होतो लगेच, आणि बदला झाल्यानंतर जे कंसातून आपल्याला उत्पन्न भेटायचे ते भेटत नाही. पण चाऱ्याचं उत्पन्न आपल्याला निश्चित पद्धतीने भेटतं, कारण हा चारा जनावरांसाठी एकदम उपयुक्त असा चारा आहे. तर धन्यवाद. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.